या एका कामासाठी ना मला स्वतःसाठी टाइम काढायलाच लागतो. त्यासाठीच मला आज बाहेर जायचं होतं. तर हाय, मी राजश्री आणि सकाळची सुरुवात खूपच छान झालेली. ईश्वरीच्या टिफिनसाठी आज मला मेथीचा पराठा द्यायचा होता. त्यासाठीच ना मेथी रात्री निवडून ठेवलेली ती स्वच्छ देऊन बारीक बारीक चिरून घेतली. चपातीच्या पिठामध्ये मीठ, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि लाल तिखट घालून मेथी घालून छान पीठ मळून घेतलं. आता इथे मी आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट काहीच वापरलं नव्हतं. साधे सिंपल असंच पीठ मळून घेतलं. पीठ वगैरे मळून घेतलं, थोडा वेळ भिजत ठेवलं आणि फ्रेश त्यानंतर ईश्वरीला छान तयार केलं. मी पण स्वतः छान तयार झाली. ईश्वरीच्या टिफिनसाठी आणि दुपारी खाण्यासाठी मस्त असे मेथीचे पराठे बनवले आणि ईश्वरीला स्कूलमध्ये सोडला. तर तिला स्कूलमध्ये सोडून मला मात्र हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. माझी दातांची अर्थोची ट्रीटमेंट होती, त्याच्यासाठीच मला निघायचं होतं. पण पाऊस मात्र भरपूर सारा पडत होता. हॉस्पिटल घरापासून खूप लांब असल्यामुळे ना मला खूपच टाइम तिथे लागणार होता. फायनली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. माझी ट्रीटमेंट झाल्यानंतर घरी आल्यावर ईश्वरीची छान अशी झोप झालेली. मग तिचा मूड फ्रेश केला. आता आमच्या मॅडमला मात्र बाहेर फिरायला जायचं होतं, कारण मम्मा फिरायला गेलेली, म्हटलं लेकीला पण जायलाच पाहिजे. जाताना मात्र अजिबात पाऊस नव्हता आणि थोड्या वेळातच भरपूर सारा पाऊस पडायला लागला. म्हणून एका झाडाखाली आम्ही थांबलो आणि कसं बसं घरी आलो. घरी येताना मात्र भरपूर सारी भाजी आणलेली. आता भाजी आणलेली तीच निवडून फ्रीजमध्ये ठेवायची होती. ईश्वरीचं आणि दुर्वांगचं मात्र इथे छान खेळणं चालू होतं. ती दोघं एवढी छान खेळत होती, भांडतात पण तेवढीच आणि खेळतात पण तेवढीच. आता त्यांना भरपूर सारी खेळणी काढून दिलेली, त्याच्यासोबत तर त्यांना खेळायचंच नव्हतं. त्यांचा वेगळाच गेम चालू होता. इथे ती छान खेळत होती आणि मी मात्र त्यांच्याकडे बघून ना खूपच छान वाटत होतं. आणि त्या दोघांचं खेळणं बघत बघत माझं जेवण पण तयार झालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं. आता जेवण वगैरे झाल्यावर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे किचन क्लीन करायचं. तर तोच करून घेतला. किचन वगैरे क्लीन झाल्यावर झाला झोपायचा टाइम. ईश्वरीच्या डान्ससोबत मी व्हिडिओचा एंड करते. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.